सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक राहू शकतो. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे, परंतु तुम्ही जर शांत डोक्याने आणि विचारपूर्वक काम केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज जर तुम्ही कोणालाही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता मात्र कमी आहे. जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांना थोडीशी गैरसोय होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. पैशांच्या व्यवहारामध्ये आज जरा जपून राहा. संध्याकाळी गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या वरिष्ठांशी तुम्ही चांगले संबंध ठेवा आणि बोलताना जरा जपून बोला. यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. आज तुमच्या मालमत्तेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अचानक खर्च वाढल्यामुळे तुम्हाला थोडासा ताणतणाव येऊ शकतो. त्यामुळे खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये आर्थिक अडचणी येऊ शकतात. आज तुम्हाला राजकीय पाठिंबा मिळेल आणि तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कुटुंबासोबत चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅनही बनवाल. लहान मुलं आज फार आनंदी दिसतील. पैशांच्या बाबतीत सासरच्यांकडनं थोडासा ताणतणाव येऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायासाठी केलेली तुमची यात्रा यशस्वी होईल आणि काही नवीन सौदे देखील फायनल होऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा मस्ती कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रेम विवाहासाठी अत्यंत शुभ आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, परंतु शेवटी सगळे तुमच्या मताशी सहमत होतील. वैवाहिक जीवन तुमचं सुखकर राहील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यानं व्यवसायामध्ये प्रगती होण्याची चिन्ह राहतील. कामाच्या ठिकाणी तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. विद्यार्थी परीक्षेसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. तुम्ही आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि डॉक्टरकडनं तिची तपासणी करत राहा. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने भविष्यामध्ये योजना आखण्याची संधी देईल. नोकरी शोधत असलेल्यांना प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वेळेआधी प्रकल्प पूर्ण केल्यानं तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढतील. मित्रांसोबत केलेली यात्रा सुखद आणि फायदेशीर ठरेल. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी एखादी भेटवस्तू आणू शकतो. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत घेण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यस्त राहील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या गरजांवरती काही पैसे हे खर्च करावे लागतील. तुम्ही बाहेरचं खाणं पिणं टाळा, नाहीतर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुमच्या कामामुळे आज प्रभावित होईल आणि कामांमध्ये तुमचा सल्ला घेतला जाईल, ज्यामुळे तुमचं प्रेम जीवन आज सुखी राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभाग घ्याल, ज्यामध्ये तुमचे पैसे देखील खर्च होतील, परंतु यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल.
मुलांच्या भविष्याची तुम्हाला आज जी काही काळजी असेल ती संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आज राजकीय प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळेल आणि सरकार आणि सत्तेकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. आज तुम्हाला उत्पन्न आणि खर्चाचं संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या पैशांच्या कोशामध्ये घट होऊ शकते आणि भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले निकाल मिळतील. आज तुमचा सामाजिक प्रभाव देखील वाढलेला दिसेल. जर तुमच्या कुटुंबामध्ये काही मतभेद चालू असतील तर ते आज पुन्हा डोकं वर काढू शकतात आणि तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा परदेशातनं व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि अधिकारी आणि सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल. जीवन सुखकर राहील, परंतु तुम्हाला अनावश्यक खर्चांवरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर देखील तुम्हाला करावा लागेल, तरच ते तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून पुढे जातील. आज जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. परंतु नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कामामध्ये एकाग्रता ठेवावी आणि आपल्या बोलण्यानं अधिकाऱ्यांना प्रसन्न करावं. मालमत्तेशी संबंधित कुठलाही वाद जर चालू असेल तर तो एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीनं संपुष्टात येईल. व्यवसायामध्ये पैसे मिळण्यात काही अडचणी येऊ शकतात. आईच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी तुम्ही आईसाठी एखादी भेटवस्तू आणू शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या चांगल्या इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला आर्थिक लाभ मिळेल आणि मित्रांच्या मदतीनं तुमच्या व्यवस्थापन योजनेलाही गती मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. परंतु तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पडू नका आणि सतर्क राहा. कुटुंबातील व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आज वेळ काढू शकाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नफ्याचे योग घेऊन येईल. तुम्हाला नवनवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी शोधत असलेल्या लोकांना प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. प्रेमजीवन आनंददायी राहील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान वाढेल. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. मुलांच्या आरोग्यात देखील काही कमी राहणार नाही, त्यामुळे त्यांना बाहेरच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला सांगा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर कुठलाही कोर्टामध्ये खटला जर चालू असेल तर तो यशस्वी होईल आणि त्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतील, ज्यामुळे त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होईल. परंतु तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर नुकसान होऊ शकतं. आज तुमची आर्थिक स्थिती ही मध्यम राहील.
जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा दिवस चांगला आहे. आज सासरच्या कोणाशी तरी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींची सोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.